नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे चिकन खिमा कटलेट्स। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे आहेत। आता हे कांदे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। यामध्ये आता मऊ होण्यासाठी 1 चिमूटभर मीठ घालूया। मीठ घातल्यामुळे कांदे पटकन मऊ होतात। कांदे परतत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। एका बाउलमध्ये स्वच्छ करून घेतलेला पाव किलो खिमा घेतला आहे। त्यामध्येच 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे जिरे पूड, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे मॅरिनेट करायचे नाहीये, फक्त कांदा तिकडे मऊ होतोय, शिजतोय तोपर्यंतच आपल्याला हे याच्यामध्ये ठेवायचे आहे। हे करत असतानाच कांदाही इकडे परतून झाला आहे। आता या परतलेल्या कांद्यामध्ये मसाला लावलेला हा खिमा घालून घेऊ। कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आणि हा खिमा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। याच्यावर आता झाकण ठेवू म्हणजे खिमा चांगला शिजला जाईल। साधारण 5 ते 6 मिनिटे हा खिमा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। याच्यामध्येच आता घालू 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। खिमा आता शिजत आलाय। यामध्येच घालू काळी मिरी पावडर। काळी मिरी पावडर घातल्याने खिम्याला मस्त असा स्वाद येतो आणि चवही छान लागते। याच्यावरती झाकण ठेवून कोरडा होईपर्यंत आता आपण हा शिजू देऊया। खिमा आता शिजला आहे, थंड व्हायला आता आपण तो बाजूला ठेवून देऊ। खिमा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3 उकडलेले बटाटे किसून घालायचे आहेत। बटाटे घातल्यामुळे खिमा बाइंड व्हायला मदत होते। उकडलेले बटाटे आता या खिमामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। बटाटे आता याच्यामध्ये चांगले एकजीव झाले आहेत। यातला आता एक मोठा गोळा काढून घ्यायचा आहे, म्हणजे साधारण आपण पोळीला जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा यातनं काढून घ्यायचा आणि असं चपटा असं थापून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा चपटा थापून घ्यायचा आहे। असे मी येथे 4 ते 5 गोळे तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे मला आता जेवढे कटलेट्स तयार करायचे आहेत तेवढेच मी हे गोळे तयार करून घेतले आहेत। उरलेले जे खिम्याचे मिश्रण आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मला ज्या वेळेला लागेल त्या वेळेला मी याचे गरम गरम कटलेट्स तयार करून घेणार आहे। 2 दिवस हा खिमा फ्रीजमध्ये व्यवस्थित राहू शकतो। हे पहा, अशा पद्धतीने हे कटलेट्स तयार करून घेतले आहेत। हे आता ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घ्यायचे आणि त्यानंतर शॅलो फ्राय करून घ्यायचे। आता इथे हे ब्रेड क्रम्स मी घरीच तयार केलेले आहेत। तुम्हाला हवे असल्यास ते विकतही मिळू शकतात। यामध्येच आता हे कटलेट्स घोळवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते तळून घ्यायचे आहेत। पॅनमध्ये याआधीच तेल गरम करायला ठेवले होते, त्यामध्ये एक कटलेट आता आपण तळायला सोडूया। तुम्हाला हवे असल्यास हे कटलेट्स तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता। अशा पद्धतीने आलटून पालटून साइड बदलून हे कटलेट्स सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत। छान मस्त सोनेरी रंगावर कटलेट्स तळून झाले आहेत, ते आता आपण काढून घेऊ। रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही करून पहा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।